ही कंधार आणि लोहा तालुक्यात निर्माण झाली। कंधारमध्ये 284 मिलीमीटर पाऊस आणि बारूळ पेठवडमध्ये 275, म्हणजे सरासरीनं 7ही मंडळात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली। लोह्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली। आपण बघितलं की आज बोरी खुर्द येथील तलाव फुटला, चिखलीचा भवानी तलाव फुटला, नंदनवनच्या तलावाला धोका असल्यामुळं त्या ठिकाणाहून सांडव्याहून पाणी टाकण्यासाठी आता सांडवा खोदायचं काम चालू आहे। मुकमारी गाव पूर्णपणानं पाण्यानं वेढलेलं असल्यामुळं सुगावच्या धरणातून पाणी खाली सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। तेलूर गावाला पूर्णपणाने शिफ्ट करावं लागलं, कारण दोन्ही धरणाचं पाणी तेलूरच्या बाजूने जात असताना तेलूर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला आणि त्यांना शिफ्ट करून बारूळला त्या ठिकाणी हलवलेलं आहे। लोह्यामध्ये कलाल नगर, सिद्धार्थ नगर आणि गोल्डन सिटी, म्हणजे आजपर्यंत कधीच न बघितला, सिद्धार्थ नगर मध्ये जवळपास 70-80 लोक अडकलेले होते। त्याच्यामध्ये आत्ताच नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या आमच्या भगिनी देखील होत्या। मी खरं तर तिथे भास्कर पवार नगरसेवकांनी त्यांच्या टीमचं कौतुक करेल की पाण्यात जाऊन आणि त्याने त्या लेकरांना अक्षरशः टोपल्यामध्ये टाकून आणलं। ही परिस्थिती निर्माण झाली। सुदैवानं मनुष्यहानी झालेली नाही, पण जनावरं काही ठिकाणी वाहून गेलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर त्याच्या तक्रारी आहेत, घराच्या पडझडी मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत आणि सारखा मतदारसंघातून प्रत्येक भागातून फोन येतोय की मी असेल, तहसीलदारांनी असेल तिथं भेट दिली पाहिजे। पण सगळ्या ठिकाणी मी किंवा तहसीलदार यंत्रणा जाण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही, कारण अतिवृष्टी एवढी मोठ्या प्रमाणात झाली। कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला। आम्ही त्यावेळेस गुंडाबिंडा दिंड्याच्या नदीवर होतो। स्वतः तहसीलदारांना पण सूचना दिल्या, कलेक्टरना पण दिल्या आणि मला पण दिल्या। त्यानंतर अजितदादा पवार साहेबांचा फोन आला। आज सकाळी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी 2 वेळेस फोन केला आणि ही सगळी परिस्थितीवर लक्ष ठेवून सरकारही आहे आणि प्रशासकीय यंत्रणा देखील आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। मी देखील अनेक वेळेस आपल्या माध्यमातून आवाहन केलं जनतेला की पंचनामे होत राहतील, मदत मिळत राहील, पण आपण सुरक्षित ठिकाणी या, आणि लोक त्या पद्धतीला आव्हानाला प्रतिसाद दिले, सुरक्षित ठिकाणी आले। जनतेच्या मनापासून मी खूप खूप आभार मानतो। मदत होत राहील, कमी जास्त होईल, परंतु शेवटी जीव वाचवणं हे महत्वाचे आहे। आत्ताही 2 दिवस परत रेड अलर्ट आहेत, तेव्हा आपल्या माध्यमातून सर्वांना माझी विनंती राहणार आहे की आपण परत सुरक्षित स्थळी राहा। शाळा सगळ्या बंद करायचा निर्णय घेतलेला आहे। पाणी आता बऱ्याच प्रमाणात ओसरलेलं आहे, परंतु लोअर मन्यारमधनं 1,11,720 क्युसेसचा विसर्ग आत्ताही सुरू आहे। अप्पर मन्यारमधनं मोठ्या प्रमाणावर येत आहे। अप्पर मन्यारच्या कॅचमेंट म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये जर पाऊस झाला तर त्याचा पाऊस इकडे येतो आणि त्याच्यामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। तालुक्यातले सगळेच धरणं, हे छोटे तलाव असतील, साठवण तलाव असतील, ते 100% भरलेले आहेत। काही ठिकाणी विसर्ग सुरू झालेला आहे, काही ठिकाणी फुटण्याची भीती निर्माण झालेली आहे। यंत्रणा सगळी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे। मी तर पोलीस यंत्रणेचं आणि महसूल यंत्रणा कंधारचं कौतुक करेल की त्यांनी रात्री पुरामधनं जाऊन भूकमारीला लोकांची व्यवस्था केली। मी स्वतः गुरुद्वाऱ्याला विनंती केली, गुरुद्वाऱ्याने जेवण पाठवलं, पण ते जेवण पोहोचवायचं कसं ही परिस्थिती निर्माण झालेली होती। परंतु तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टर उस्मानगर यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी, त्याच्यापेक्षाही बिकट परिस्थिती म्हणजे एका आमच्या भगिनीला त्या ठिकाणी डिलिव्हरीची जी काही प्रक्रिया असते ती सुरू झाली आणि तिला तशाही पाण्यामध्ये उचलून आणून दवाखान्यामध्ये न्यावं लागलं। हे प्रसंग सगळे अतिशय गंभीर या भागामध्ये झालेले आहेत। खरं तर अशी वेळ कोणाही वेळ येऊ नये, पण निसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात कोपलेला आहे, त्याच्यामुळं निसर्गाला कोणी चॅलेंज करू शकत नाही। त्याच्यामुळे आपण आहे त्या परिस्थितीला सामना करून सुरक्षित स्थळी राहावं। आजही बाहेर कुठेही जाऊ नये,
जनावर आपले नदीच्या पलीकडे नदीच्या अलीकडे शेतामध्ये बांधू नये अशा पद्धतीची विनंती आहे. जगतुंग सागर असेल तो पूर्णपणाने भरलेला आहे. खालच्या भागात धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे ही काळजी सगळी आपल्याला घ्यायची आहे आणि ते करावं. निश्चितपणानं सरकार शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या सगळ्यांच्या सोबत आहे एवढ्या निमित्तानं मी सांगणार. आता अतिवृष्टी जर बघितली तर मला असं वाटतं की सरकार सरसकट पंचनामे करण्याची भूमिका घेईल. मी देखील आता ही आकडेवारी मान्य तहसीलदार महोदयाकडून घेतलेली आहे. महसूल मंत्री, पालकमंत्री, कृषी मंत्री यांच्याशी मी आता इथून उठल्याबरोबर चर्चा करेन आणि सरसकट पंचनामे झाले पाहिजे अशी भूमिका माझी देखील राहणार आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी आपण त्यांना काय माहिती ही दिली की बा पाऊस काय चालू आहे, पावसाची सद्यस्थिती काय. आणि माननीय मुख्यमंत्री इतके संवेदन होते की त्यांनी स्वतः सांगितलं की मिलिटरी पाठवायची आवश्यकता असेल, लोकांना हलवायची व्यवस्था असेल, जे तुम्हाला बचाव कार्य करायचं आहे ते करा. प्रशासन पूर्ण तुमच्यासाठी सज्ज आहे आणि मला वारंवार कळवा अशी भूमिका घेऊन ते सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि ही सगळी बाब प्रकर्षाने त्यांच्या कानावर गेलेली आहे. म्हणजे त्यांना या परिस्थितीचा अंदाज आलेला आहे. तर लिंबोटी धरणाचे 15 दरवाजे का बंद काही याच्यावर जीवितहानी वगैरे काय झाली नाही. ते मी ते सांगतो की एवढ्या गोष्टीसाठी आपण भाग्यवान आहोत की जीवितहानी झालेली नाही. तुमच्या माध्यमातून मी असेल, तहसीलदारांनी असेल, अनेकांनी आवाहन केलं आणि लोकांनी प्रतिसाद दिला. पण शेतीचं प्रचंड नुकसान झालं. जनावर मोठ्या प्रमाणात वाहून गेले. त्याची आकडेवारी जरी आणखी पूर्ण प्राप्त झाली नसेल तरी आता सगळी यंत्रणा रस्त्यावर आहे. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं मंडल अधिकारी होते, तलाठी होते, ग्रामसेवक होते, कृषी अधिकारी होते. ते सगळी माहिती घेत आहेत. थोडंसं त्याला पण वेळ लागणार आहे आणि एवढं मोठं संकट आलेलं आहे की एकदम लगेच माहिती मिळेल अशी काही परिस्थिती नाही. काही गावचा संपर्क देखील तुटलेला आहे. त्या गावामध्ये आत्ता कुठं पाऊस कमी झाल्यामुळं आपण जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळं निश्चितपणानं सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला मदत देण्याची भूमिका नक्की आहे.